परमेश्वराने मोशे करवी इस्रायली लोकांना दिलेल्या 10 आज्ञांमध्ये 2 आज्ञा शुद्धतेशी संबंधित होत्या. 6वी आज्ञा आणि 9वी आज्ञा. ती 6वी आज्ञा म्हणजे व्यभिचार करू नकोस आणि 9वी आज्ञा म्हणजे परस्त्रीचा परपुरुषाचा लोभ धरू नकोस. ही आज्ञा देण्यामागे एक अत्यंत उदात्त असा हेतू होता की समाजामध्ये कौटुंबिक जीवनाचं पावित्र्य राखलं गेलं पाहिजे. की इस्रायली लोक सिनाई पर्वतापासून कूच करून पवित्र भूमीच्या दिशेने वाटचाल करत होते. ते जागोजागी तंबूमध्ये राहत होते आणि त्यामुळे त्या ठिकाणी अशुद्धता, स्वैराचार, व्यभिचार आणि परपुरुषाचा परस्त्रीचा लोभ अशा प्रकारच्या भावनांसाठी रान मोकळं होतं. अशा वेळेला त्यांना शिस्त लावण्यासाठी हा अत्यंत असा महत्त्वाचा विचार मोशे करवी परमेश्वराने लोकांच्या समोर ठेवला. प्रभू येशू ख्रिस्त मात्र आजच्या शुभवर्तमानामध्ये अजून त्याच्या पलीकडे जाऊन एक महत्त्वाचा विचार मांडतो की व्यभिचार ही बाह्य कृती झाली, परपुरुषाचा लोभ, परस्त्रीचा लोभ ही बाह्य कृती किंवा विचार आणि प्रवृत्ती झाली. परंतु प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, मुळात आपली नजर, आपला दृष्टिकोन शुद्ध असणं गरजेचं आहे. येशू सांगत आहे, जो कोणी एखाद्या स्त्रीकडे कामेच्छेने पाहतो त्याने आपल्या मनात तिच्याशी व्यभिचार केलाच आहे. ह्याचा अर्थ काय की एखाद्या कृतीची सुरुवात मनामध्ये येणाऱ्या दूर विचारापासून होऊ शकते. सुरुवातीला विचार येतो, मग विचार हळूहळू कल्पनांचे पंख धारण करतो. माणूस कल्पना करू लागतो. त्या कल्पनेमुळे आपोआपच त्याचं शरीर, त्याचं मन कृती करण्याच्या दिशेने वाटचाल करू लागतं. हळूहळू त्याच्या बोलण्यामधून, त्याच्या वागण्यामधून हा विचार डोकावू लागतो. सातत्याने अशा प्रकारचा विचार केल्यामुळे एक दिवस कृती घडते. कृती सातत्याने घडत राहिली तर माणसाला ती सवय जडू शकते आणि त्या सवयीमधून शेवटी चारित्र्य संपूर्णपणे भ्रष्ट होऊ शकतं. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की आपल्या मनात येणारा विचार, त्या विचारावरती लक्ष ठेवणं गरजेचं आहे. येशू आणखी पुढे जाऊन सांगत आहे की तुझा उजवा डोळा तुला पापास प्रवृत्त करत असेल तर तो उपटून फेकून दे, कारण तुझे संपूर्ण शरीर नरकात टाकले जावे. ह्यापेक्षा तुझ्या एका अवयवाचा नाश व्हावा हे तुझ्या हिताचं आहे. इथे एक अवयव म्हणजे शारीरिक दृष्टिकोन झाला, संपूर्ण शरीर म्हणजे संपूर्ण व्यक्तिमत्व झालं. म्हणून आपलं संपूर्ण व्यक्तिमत्व भ्रष्ट करण्यासाठी जर शरीराचा एखादा अवयव आपल्याला आड येत असेल किंवा भ्रष्ट करण्यासाठी कारणीभूत ठरत असेल तर माणसाने तो अवयव शुद्ध करून घेणं गरजेचं आहे. अध्यात्मामध्ये एक अशा प्रकारची साधना आहे की डोक्याच्या केसांपासून पायांच्या नखांपर्यंत माणसाने स्वतःला शुद्ध करून घ्यायचं की हे परमेश्वरा, माझ्या डोक्यात येणारे विचार शुद्ध कर, माझी नजर शुद्ध कर, माझ्या कानावरती जे काही पडत असणार आहे तेथून फक्त जे शुद्ध आहे ते स्वीकारण्यास मला मदत कर. माझ्या ओठांतून शुद्ध शब्द बाहेर पडू दे, माझ्या हृदयामध्ये शुद्ध भावना उत्पन्न होऊ दे, माझ्या हातून शुद्ध कृती घडू दे, शुद्धतेच्या दिशेने माझ्या पायांची वाटचाल सतत घडूत राहू दे, माझं संपूर्ण शरीर शुद्ध राहू दे. आज आपण पादुआचा संत अंतोनी ह्याची स्मृती साजरी करत आहोत. त्याच्या मृत्यूनंतर जेव्हा संत बोनावेंचर ह्यांनी त्यांची खाच उघडली तेव्हा त्यांची जीभ छोट्या बाळासारखी लाल भडक असलेली दिसली, कारण ह्या जिभेने आयुष्यभर अशुद्ध असं काहीच उच्चारलेलं नव्हतं. परमेश्वराकडे आज एक विशेष कृपा मागूया की आपलं संपूर्ण शरीर, आपली नजर, आपले विचार, आपल्या भावना, आपल्या कृती ह्या शुद्धतेच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या असाव्यात.
संत अंतोनी हा देखील शुद्धतेचा आदर्श आहे. म्हणून त्याची इमाज जर आपण पाहिली तर त्याच्या एका हातामध्ये बाळ येशू आहे, दुसऱ्या हातामध्ये लिलीची फांदी आहे. ही लिलीची फांदी त्याच्या शुद्धतेचं प्रतीक आहे. त्याच्याकडे शुद्धतेची देणगी मागूया.